नमस्कार मंडळी, सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। तर मी आज 21 मोदक करण्यासाठी 2 कप पाणी घेतले, कढईमध्ये ठेवले उकळत। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ चवीनुसार घातले, परत तूप घातले अर्धा चमचा। त्यानंतर हे पीठ उकळी आल्यानंतर पाण्याला चांगलं 1 कप तांदूळ पीठ घालून मस्त उकड काढून घेतली। त्यानंतर एका पॅनमध्ये 1 बाउल ओलं खोबरं घेतलं, पाऊण कप गूळ घेतला आणि ते सर्व मिक्स करून घेतलं। त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स एका पॅनमध्ये घातले, मला आवडतील ते काजू बदाम तुकडे करून घेतले ते त्यामध्ये घातले। त्यानंतर खसखस राहिली होती ती घातली, वेलची पावडर घेतली ती घातली, खसखस भाजून घातली। त्यानंतर उकड होती ती काढली, मस्त मळून घेतली परातीमध्ये, हाताला जरासं तूप लावलं आणि मस्त मऊ झाली। नंतर साचा घेतला प्लास्टिकचा, त्या साच्यामध्ये तूप लावून घेतलं, त्यामध्ये हे सर्व पीठ घातलं, मध्ये होल पाडून मस्त मोदक तयार झाले। आणि नैवेद्य मी गणपतीला आणि घरातल्या देवांना दाखवला। चाळणीला चांगलं तूप लावून हे उकडून घ्यायचे, 7 ते 8 मिनिटात उकडतात। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत